नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे. बऱ्याच जणांनी कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारलंय की तुम्हाला केक शिकायचा आहे. आज मी तुम्हाला केक दाखवणार आहे. एक बेसिक पाऊंड केक दाखवणार आहे. तो एक बेसिक केक तुम्हाला आला ना, मग तुम्ही वेगवेगळ्या व्हेरिएशन्स त्याचे करू शकता. आता सध्या स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, तर मी तुम्हाला स्ट्रॉबेरी गाठो शिकवणार आहे. एक बेसिक केक आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचं क्रीम वाला फिलिंग आपण बनवायचंय. वरून छान जॅम लावायचा आहे, जिलेटिन मिक्स केलेला, आणखी मस्त थोड्याशा स्ट्रॉबेरीजनी आपल्याला डेकोरेट करायचं आहे. सो बघूया आपण आपल्याला काय साहित्य लागतं. आता तुम्हाला पहिला बेसिक केक मी जो शिकवणार आहे, मी नेहमी सांगत असल्याप्रमाणे आपल्याला बेकिंगला प्रमाण करेक्ट लागतात. हे एक प्रमाण तुम्हाला आलं ना की त्याचा विचार पण करायला नको. एक बेसिक ज्याला आपण म्हणतो ना व्हिक्टोरिया स्पंज केक किंवा नॉर्मल स्पंज केक, तो एकदा तुम्हाला आला की त्याच्यामध्ये मग तुम्ही काही त्याच्यामध्ये मधलं क्रीम वेगळं बनवू शकता, बाहेरचं डेकोरेशन बदलू शकता, त्याच्यामध्ये कोको पावडर ऍड करून त्याचाच चॉकलेट केक बनवू शकता. सो बेसिक केक असतो ना, ज्याला आपण व्हिक्टोरिया स्पंज केक म्हणतो, त्याचं प्रमाण इतकं सोपं आहे. 175 ग्रॅम मैदा, 175 ग्रॅम कॅस्टर शुगर आणि 175 ग्रॅम बटर, सगळ्याचं समप्रमाण. 3 अंडी, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स आणि 2 टेबलस्पून दूध. हे एवढं साहित्य असलं की ह्या एका केकवर, माझ्याकडे मी तुम्हाला सांगते एक पुस्तक आहे, 1 केक मिक्स अँड 150 व्हेरिएशन्स. म्हणजे एका केक मिक्स मधनं त्यांनी 150 अशी 150 वेगवेगळी व्हेरिएशन्स तुम्हाला शिकवली आहेत. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला एकदा हा बेसिक केक आला ना की तुम्ही काही करू शकता. ह्याचा तुम्ही बर्थडे केक करू शकता. ह्याच कारण कुठलाही केकचा बेस हाच आहे, दॅट इज व्हिक्टोरिया स्पंज केक. जर तुम्हाला उद्या चॉकलेट केक करायचं असेल तर आपण जे 175 ग्रॅम्स घेतलेला मैदा आहे ना, त्याच्यामध्ये तेच आपण शेवटी करायचं 175 ग्रॅमच. त्या 175 ग्रॅम मध्ये ब्रेक करून 15 ग्रॅम तुम्हाला कोको पावडर घ्यायची. आता आपण सगळं करायला सुरुवात करूया. त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवते बेकिंग करताना इक्विपमेंट म्हणजे साहित्याबरोबरच तुम्ही जे काही साधन वापरणार आहात तेही खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा जो ह्या बेसिक व्हिक्टोरिया स्पंज केक म्हणजे 175 ग्रॅमशी जी कनेक्टेड जो तुम्हाला मी केक दाखवते ना, आपण नेहमी मोजून घ्यावं. तर हे जे माझं भांडं आहे ते 9 इंचाचं, 8.5 ते 9 इंचाचं तुमचं हे केकचं भांडं असलं पाहिजे. त्याचबरोबर मिक्स करायला मी आता वापरणार आहे हा हँड मिक्सर, कारण मला त्यांनी जास्त बेटर वाटतं करायला. काही जण फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा हे करू शकता किंवा तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता. कुठलाही बेसिक केक सुरू करताना सर्वात पहिलं काय करायचं तर अंडी बीट करायची आहेत आपल्याला. काय असतं माहितीये का, एक सांगते म्हणजे मी शिकताना मला जसं शिकवलं तसं अंडी ओव्हर बीट नाही करायची, कारण त्याच्यामध्ये एक प्रकारची ती टेनासिटी असते किंवा त्याला ती चेन असते म्हणतात. जर आपण ती ओव्हर बीट केली ना तर ती चेन त्याची ब्रेक होते आणि मग केक ना राईज व्हायला प्रॉब्लेम होतो. कधी कधी मग केक मध्ये दबला जातो. म्हणून ते अंडी कंटिन्युअस बीट नाही करत राहायचं. फक्त नंबर 1 स्पीडवरती जे होतं त्याच्यापेक्षा थोडंसं ते अंड फ्लफी झालं. आपली अंडी बीट करून झाली आहेत. आता आपल्याला पहिल्यांदा काय घ्यायचं, इकडे शुगर आणि बटर आपल्याला बीट करायचंय ह्याच्यात. तर पहिली आपण ही साखर घेतली ह्याच्यात. अतिशय सोपी गोष्ट आहे सर्वात केक करणं ही. ही जे बटर आणि साखर घेतली ती आपल्याला ह्याच्यात घालायची. बटर आणि साखरेचं एकदम स्मूथ मिक्सचर झालं पाहिजे. अजून एकदा आपण ते फिरवून घेऊया. आता बटर आणि साखरेचं चांगलं झालंय मिक्सचर. आता आपण ह्याच्यात घालूया पहिला व्हॅनिला एसेन्स आणि हे जे पीठ आपण घेतलं होतं ना मगाशी, मला सांगायचंय तुम्हाला, ते पीठ आणि बेकिंग पावडर खरं तर एकत्र चाळून घ्यायला पाहिजे. बेकिंग पावडर ही पिठात घालायची. आता ह्याच्यात आपण घालूया आपण बीट केलेली अंडी.
साईड्सने सगळं काढून घेऊन परत एकदा बीट करूया आपण. मग आपल्याला त्याच्यात पीठ घालायला लागेल. एकदम सोपी गोष्ट आहे केक करणं ही. आता हे आपण 2 चमचे दूध घेतले ते घालूया. आपलं मिक्सचर आता झालेलं आहे. आता आपल्याला ते आपल्या केकच्या डब्यात पोर करायचं आहे. ग्रीज अँड डस्ट असं म्हणतात त्यांच्याकडे. म्हणजे काय की थोडक्यात सबंध ह्याला असं बटर लावून घ्यायचं आणि त्याच्यात थोडासा मैदा घालून ते आपल्याला डस्ट करून घ्यायचं, जेणेकरून केक खाली चिकटणार नाही. हे बघा, आता मी ग्रीज करून घेतलं ना सगळं बटर लावून. आता ह्याच्यावरती मी थोडासा मैदा टाकणार. हे एकदा मी लास्ट फिरवते. पहिल्यांदा काय करायचं माहिती, हे घातल्यावरती हा डबा ना सगळीकडनं असा फिरवून घ्यायचा. म्हणजे ते सगळीकडे छान एकत्र आलं पाहिजे. नाही तर मग ना मध्ये केक राईज होतो, साईडला फ्लॅट होतो. तर सगळीकडे ते एकत्रित असं बसलं पाहिजे, म्हणून आपल्याला ते फिरवायला लागतं. आता आपण ओव्हन ना हे सगळं केकचं मिक्सचर जेव्हा आपण करायला घेतलं तेव्हा 160 डिग्री सेल्सिअसवरती आपण ओव्हन प्री हीट करायला ठेवलंय. आता आपण हे सेम हीटमध्ये आपण हे ठेवूया 45 ते 50 मिनिटांसाठी. आपण साधारणतः 45 मिनिटं झाली की त्याच्यात एक टूथपिक घालून बघूया. तो केक टूथपिक विदाऊट बॅटर आली त्याचं म्हणजे आपला केक झालाय. आपण आता हे ठेवूया. ती टूथपिक घातली ती आपण काढली. आता हे टूथपिक अशी काहीही त्याला चिकटलेलं नाही, ह्याचा अर्थ केक झालेला आहे. तर केक आपण आता तो बाहेर काढूया. हा केक आपण 5 मिनिटं भांड्यातच ठेवूया आणि नंतर आपण वायर रॅकवरती गार करायला ठेवूया. केक पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला तो मधून कापायचा आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये फिलिंग करायचं आहे. आता केक आपण हा या बाहेर काढूया. मस्त झालाय तो, पण तो कम्प्लीट गार झाल्याशिवाय आपल्याला तो डिव्हाइड करायचा नाहीये. तर आता आपण थोडासा कम्प्लीट गार करायला हा केक इथे ठेवून देऊया. आता आपल्याला केकच्या फिलिंगसाठी काय काय साहित्य लागतंय ते बघूया. आपण घेतल्यात 300 ग्रॅम स्ट्रॉबेरीज, शिवाय 100 ग्रॅम मी वेगळ्या ठेवल्यात. म्हणजे टोटल 400 ग्रॅम स्ट्रॉबेरीज आपल्याला फ्रेश स्ट्रॉबेरीज लागणार आहे. त्या 100 ग्रॅम नंतर आपण डेकोरेशनसाठी वापरणार. आता या 300 ग्रॅम मी घेतल्यात, जे आपल्याला मिक्सरमधनं त्याची प्युरी करून घ्यायची. सो 300 ग्रॅम स्ट्रॉबेरीज, 3 टेबलस्पून ऑरेंज ज्यूस. हा आता मी फ्रेश ऑरेंज ज्यूस काढलेला आहे. 3 टेबलस्पून जिलेटिन, पावडर जिलेटिन, 4 टेबलस्पून कॅस्टर शुगर आणि 100 ग्रॅम हा मी जॅम घेतलाय, रॉसबेरी जॅम येतो, जो आपल्याला तो पण गरम करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर 400 ml व्हिपिंग क्रीम. तर सर्वप्रथम आपण काय करूया, या ऑरेंज ज्यूस मध्ये हा जो 3 टेबलस्पून ऑरेंज ज्यूस आहे त्याच्यामध्ये हा जो जिलेटिन आपण घेतलाय ना 3 टीस्पून, जिलेटिन टीस्पून आहे आणि हा टेबलस्पून आहे. तर ऑरेंज ज्यूस मध्ये आपण हा जिलेटिन असा मिक्स करून घेऊया. मला वाटतं मी या मोठ्या ह्याच्यात बाउलमध्ये घेते, कारण हे जे आपल्याला मिश्रण आहे ना ते आपल्याला गरम पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मी जरा मोठ्या बाउलमध्ये घेते. हा आता ह्या स्ट्रॉबेरीज आहेत ना, ह्या फ्रेश स्ट्रॉबेरीज, त्याची आपण एक प्युरी करून घेऊया. स्ट्रॉबेरीजची प्युरी करायची आहे आणि हे आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे. मिक्सर मधनं आपण
300 ग्रॅम स्ट्रॉबेरीज आणि ही 4 टेबलस्पून जी आपण कॅस्टर शुगर घेतली ती एकत्रित फिरवून घेणार आहोत. आता हे क्रीम आपण घट्ट होईपर्यंत व्हिप करूया. हे बघा, हे असं ना कसं पातळ होतं आणि आता ते कसं झालंय बघा. हे असं असं होल्ड होईपर्यंत आपल्याला ते व्हिप करायचंय. आता हे झालेलं आहे. हे आपलं स्ट्रॉबेरीचं मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये आपण आता तो जिलेटिन आणि ऑरेंज ज्यूस जो मिक्स केला होता ना तो पण त्याच्यात मिक्स करायचा आहे. आता हे सगळं आपण असं इथे एकत्रित घेऊया. आता ह्याच्यात आपण हे क्रीम मिक्स करत लावूया. हा केक पूर्णतः गार झालाय. आता आपल्याला एक्झॅक्टली सेंटरला 2 तुकडे करायचे. हे माझ्याकडे केक सेपरेटर, केक डिवायडर ज्याला म्हणून आहे, कारण मला फार प्रिसिजननी करता येत नाही. पण ज्यांचं ड्रॉइंग वगैरे चांगलं आहे ते करेक्ट छान 2 तुकडे त्याचे पाडू शकतात. आता मी ह्यानी पाडणार आहे. हे बघा, आपल्या केकचे असे हे 2 भाग झालेले आहेत. आपण केकच्या भांड्यात परत हा केकचा खालचा भाग ठेवलाय. आता त्याच्यामध्ये आपण हे पोर करूया केलेलं मिश्रण. त्याच्यावर हा केकचा दुसरा भाग ठेवून द्या. आता हे फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे, चिल करायचं आहे छान ते सगळं सेट होईपर्यंत. त्याच्यामध्ये ऑलरेडी जिलेटिन आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी व्हिप क्रीम आहे, साखर आहे, त्याच्यामुळे ते लवकर सेट होणार. हा जो जॅम आपण वॉर्मअप केलेला आहे तो आता आपल्याला त्याच्यावरती लावायचा आहे. स्ट्रॉबेरी गॅटो खूप इंटरेस्टिंग झालाय ना. कापून बघायचं कसं आहे. लेट्स ट्राय. कसा वाटतोय हा आपण इथे ठेवला. आणि हा जर तुम्हाला नुसती पेस्ट्री म्हणून सर्व करायचा असेल तर तुम्ही त्याच्यावरती जस्ट अशी एक छोटी स्ट्रॉबेरीची चकती लावू शकता. And you can serve it like this.